नमस्कार, मी स्वाती घोसाळकर, उपाध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ। आज एका विशिष्ट कारणासाठी मी तुमच्या समोर आलेले आहे। तुम्हाला माहितीच असेल की पत्रकारांचं जीवन हे किती धकाधकीचं असतं। आज ही ब्रेकिंग न्यूज, आज ही बातमी, तर या सगळ्यांमधून कुठेतरी एकांत मिळावा किंवा आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता यावा, यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने 50 वर्षांपूर्वी लोणावळा येथे दिगो तेंडुलकर विश्रामधाम बनवलं। आणि आता 50 वर्षांनंतर संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यकारिणीसमोर या वास्तूच्या नूतनीकरणाचं शिवधनुष्य समोर होतं आणि अगदी पारदर्शकपणे या वास्तूचं नूतनीकरण आम्ही पेललो सुद्धा। चला तर बघूया या नवीन वास्तूंमध्ये। वास्तू नवीन आहे पण आठवणी त्याच आहेत, तशाच जपलेल्या आहेत। तर या नवीन वास्तूंमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, चला तर बघूया। तुम्हाला माहिती आहे मी कुठे उभी आहे? या विश्रामधामच्या पहिल्या मजल्यावर, जिथे ही आपल्याला एक अशी स्पेशियस अशी गच्ची आपल्याला मिळालेली आहे। या गच्चीमध्ये तुम्ही आपल्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवू शकता किंवा तुम्हाला एकांत हवा असेल, वाचन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आरामात इथे करू शकता। पण त्याचबरोबर आपण इकडच्या झाडांचीही तेवढीच काळजी घेतली आहे, कारण की आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण इथे लोणावळ्यात येतो ना, तेव्हा आपल्याला या निसर्गाबरोबर वेळ घालायला तेवढाच आवडतो। आणि त्याचमुळे ही झाडं सुद्धा अगदी तशीच्या तशीच आहेत। तुम्ही बघू शकता, हे जामचं झाड सगळ्यांना आठवतंय, हे जामचं झाड सुद्धा अगदी तसंच आहे। आणि आता मजा म्हणजे इथे उभं राहून तुम्ही हे जाम तोडूही शकता, त्यामुळे अगदी निवांत वेळ तुम्ही इथे घालवू शकता। पण त्याचबरोबर तुम्हाला इथे अजूनही भरपूर अमेनिटीज आहेत, जसं की इथे तुम्ही मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर गप्पाही मारू शकता। तर तुम्ही बघितलात ना कशा पद्धतीने आपण या विश्रामधामचं नूतनीकरण केलेलं आहे। पण तुम्हाला माहिती आहे, आम्ही एवढ्या वेळच थांबलेलो नाही आहो। इथे येणाऱ्या प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी इथे एक सरप्राईज पॅकेज आहे। तुम्हाला माहिती आहे काय, इथे आपण स्विमिंग पूलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। हो, हे 4 फुटी स्विमिंग पूल आपण इथे 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच बांधलेला आहे आणि या स्विमिंग पूलचा आनंद तुम्ही लुटू शकणार आहात। पण हा आनंद लुटत असताना स्वतःची काळजी स्वतःच घ्या। त्यामुळे चला, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आत्ताच नाव नोंदणी करा।